पण या संमेलनाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शुभेच्छा देतो आणि चोरगे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की मुद्दाम याचा उल्लेख महाराष्ट्रातलं पहिलं साहित्य संमेलन असा केला. ग्रामीण भाषा ग्रामीण साहित्य याच्यामध्ये मतमतांतर होऊ शकतात, पण सावर्ड्याच्या आतल्या बाजूला असलेल्या ग्रामीण भागातलं हे महाराष्ट्रातलं पहिलं संमेलन आहे. पण काही लोकांची आयडेंटिटी बनलेली आहे. साहित्य संमेलन कुठे घ्यायचं, विश्व मराठी संमेलन कुठे घ्यायचं, बाल साहित्य संमेलन कुठे घ्यायचं, महिला संमेलन कुठे घ्यायचं. काही लोक आमच्याकडे मागणी करतात, त्याचं आम्ही मान्य करतो, तो आमचा होतो, आणि ज्याचं मान्य करत नाही देशपांडे साहेब तो आमच्या विरोधात जातो. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेतनं विश्व मराठी संमेलन जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा मला असं वाटतं की त्याचे पहिले मंत्री हे दीपक केसरकर साहेब होते, आणि त्यांनी एक ठराव घातला होता की ते संमेलन फक्त मुंबई आणि MMR रिजनमध्ये करावं. मागच्या वर्षीचं विश्व मराठी संमेलन आम्ही पुण्यामध्ये केलं, आणि या वर्षीचं विश्व मराठी संमेलन हे कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये नाशिकला आपण करतोय. त्याचं कारणच एवढं आहे की महाराष्ट्रातली मंडळी जी परदेशामध्ये असतात त्यांना मुंबई आता माहिती आहे, परंतु ज्या ज्या साहित्यिकांनी जी जी नगरी वसवली साहित्याच्या रूपानं ती देखील परदेशातल्या लोकांना बघता यावी म्हणून दरवर्षी विश्व मराठी संमेलन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचा निर्णय घेऊ. आणि यावेळी देखील 27, 28 आणि 1 तारखेला हे नाशिकमध्ये आपण फार दिमागदार पद्धतीने करतो. मी मगाशी देशपांडे साहेब तुमचं भाषण पूर्ण ऐकलं. म्हणजे मी जरी इथं नसलो तरी कोणाचं कुठं काय चाललंय त्याच्यावर मी चांगली नजर ठेवतो, म्हणून हल्ली 99% मी यशस्वी होतो राजकारणात. मी अतिशय चांगला बॅरिस्टर नाथपै साहेबांचा या ठिकाणी उल्लेख केला. खरं तर आम्हाला महामार्ग राज्यकर्त्यांना बॅरिस्टर नाथपै साहेबांनी आखून दिलेला आहे, तर त्याच्यावर आम्ही चाललो तर कोकणाचा विकास नक्की करू शकतो. की आमच्यामध्ये जर भावना असेल तरच हे घडू शकतो, नाहीतर काही घडू शकत नाही. माझ्या सुदैवानं मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, आणि त्यांची एक नात आहे आदिती नावाची, आपल्याला माहीत असेल. तिने एक संकल्पना माझ्याकडे मांडली आणि बॅरिस्टर नाथपैंचं स्मारक हे सिंधुदुर्गामध्ये असावं अशा पद्धतीची भूमिका तिने घेतली. आणि मी केलं म्हणून सांगत नाही, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या सिंधुदुर्गातल्या DPCच्या 2 कोटी रुपयाच्या फंडातनं देशातलं पहिलं बॅरिस्टर नाथपै साहेबांचं स्मारक हे वेंगुर्ल्यामध्ये आम्ही करू शकतो. पण एवढ्यावरच आपण थांबलो नाही. ज्या प्राध्यापक मधु दंडवतेने कोकण रेल्वेसाठी योगदान दिलं त्या प्राध्यापक मधु दंडवतेंचं नाव देखील सावंतवाडीमध्ये असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला असावं ही भूमिका आपण घेतली. आपण सावंतवाडीतच थांबलो नाही, तर ज्या पद्मविभूषण धनंजय किरानी जगातलं सगळ्यात चांगलं अनुवाद केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं इंग्रजीमधलं पुस्तक लिहिलं त्या धनंजय किरांचं नाव आपण पहिल्यांदा रत्नागिरीच्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला दिलं. बरं, हे काही उदय सामंतचा मोठेपणा होण्यासाठी दिलं नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला धनंजय कीर कोण होते, बॅरिस्टर नाथपै कोण होते, मधु दंडवते कोण होते कळलं तरी पाहिजे. आणि म्हणून माझी मराठी भाषेचा मंत्री म्हणून साहित्यिकांना विनंती आहे की एक मात्र नक्की आहे की साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांचा उद्धार केल्याशिवाय साहित्य संमेलन संपतच नाही. त्याच्यामुळे आम्हाला किती अनन्यसाधारण महत्व आहे साहित्य संमेलनामध्ये हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. पण मी अनेक वेळा सांगितलं की राज्यकर्त्यांचा तुमच्यामध्ये हस्तक्षेप अजिबात होणार नाही. आता उद्या माझी नाशिकला मिटिंग आहे पुरस्काराची. मी सदानंद मोरेंना कालच सांगून टाकलं की तुम्ही 5 लोकांनी माझी सही शिल्लक ठेवून जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. माझा एकही माणूस स्वतःचा नाही की ज्याला मला पुरस्कार द्यायचा. म्हणून अशा गोष्टी जर आपण विभागामध्ये करायला लागलो तर मातृभाषा देखील टिकेल, आणि जे मातृभाषा टिकवण्याच्या गोष्टी करतायत ते देखील टिकतील असं माझं मंत्री म्हणून मत आहे. कदाचित याच्यावर फार मोठं त्याला वादांकी म्हणत नाही, पण चौकडी होऊ शकतात. मध्ये एकानं असं लिहिलं की मी अनेक साहित्य संमेलनाला उपस्थित राहतो. त्याचे एक कारण आहे, अडाण्यांचं सरदार होण्यापेक्षा विद्वानांचं गुलाम झालेलं चांगलं असतं. आणि म्हणून मी साहित्य संमेलनाला उपस्थित राहतो आणि विद्वानांकडनं अनेक गोष्टी ऐकून घेतो, पण सगळ्याच करतो अशातला पण बघा. माझ्या मनाला जे पटतं
ते मी नक्की करतो. आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मराठी भाषेचं वैश्विक केंद्र आम्ही लंडनमध्ये करतोय. हा देखील महाराष्ट्राचा अभिमान आहे. कोण गेलं होतं आजपर्यंत JNU मध्ये? जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूटमध्ये राज्यकर्ते जायला साहेब घाबरतात. पोपटराव पवार साहेब माहिती आहे ना. आणि मी ज्यावेळी गेलो तेव्हा मला असं सांगण्यात आलं की मुलं तुम्हाला हाकलून देखील देऊ शकतात. ही सगळी मानसिकता करून घेऊन गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर काय केलं की जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं. कुसुमाग्रजांच्या नावानं JNU मध्ये आम्ही अध्यासन केंद्र सुरू केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरिबी काव्यावर आम्ही अभ्यास सुरू केला. हे पहिल्यांदा इतिहासामध्ये घडलं आणि JNU मध्ये तो आता अभ्यास सुरू झालेला आहे. ती काही टीका करत असतात त्यांच्याकडे काही मी लक्ष देतच नाही. मी असं म्हणतो ते स्वतःच्या कर्मानं जे काय करायचं ते करतील. परंतु मराठी भाषेच्या निमित्तानं जो चोरगे सरांनी या ठिकाणी उल्लेख केला की मराठी भाषेचं खातं आहे. चोरगे सर बहुतेक माईक माझ्यासाठी पण असंच करायला लागलं आहे. पण मराठी भाषेचं खातं आहे हे सगळ्यात माझ्या दृष्टीनं महत्वाचं खातं आहे. मराठी भाषा भवन आज 100 कोटी रुपये खर्च करून आम्ही गिरगाव चौपाटीवर उभारतोय. काही ठिकाणी अभ्यास करायला कुठे जागा नव्हती. ती शासनाची जागा असावी म्हणून 30 कोटी रुपये खर्च करून आम्ही ऐरोलीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उपकेंद्र उभारतो. आणि म्हणून मला असं वाटतं की साहित्यिकांनी हे खरं तर हे मी बोलण्याचं धाडस करू नये. साहित्य संमेलनांवर जे काय आपण चर्चासत्र ठेवतो, जे काय आपण भाषणं ठेवतो, एवढ्या पुरतं मर्यादित न राहता मराठी भाषा विभागाचे तुम्ही मार्गदर्शक आहात, सल्लागार आहात म्हणून 365 दिवस आमच्याबरोबर काम केलं पाहिजे. मी आता इथे गवस साहेबांचं भाषण ऐकत होतो. साहित्यिकांमध्ये एक ताकद आहे. चोरगे सरांचं तुम्ही तंतोतंतचं भाषण जर ऐकलं तर तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ती ताकद म्हणजे लिखाणाची ताकद आहे. मगाशी इथं राजकारण्यांचा उल्लेख असा देखील करण्यात आला की राजकारणी हे व्यासपीठावर असावेत की नसावेत. साहित्यिकांमधनंच कलाकार निर्माण होत असतो असं माझं मत आहे. ज्यावेळी नाटककार नाटक लिहितो त्यावेळी नाटक स्टेजवर येतो. ज्यावेळी चित्रपट लिहिणारा स्क्रिप्ट लिहितो त्यावेळी चित्रपट प्रदर्शित होतो. आणि तुम्ही असं समजू नका की राजकारणामध्ये कलाकार नाही आहेत. भरपूर कलाकार आहेत. अनेकांच्या ऍक्टिंग मी वयाच्या 50शीत बघितलेल्या आहेत. म्हणजे बच्चनला लाजवतील अशा काही लोकांचे ऍक्टिंग आहेत. कधी कधी वाटतंय ह्या क्षेत्रामध्ये का आले. म्हणजे 3 तास नाटक करणाऱ्या कलाकाराच्या चेहऱ्याला 3 तास मेकअप असतो. आमच्यामध्ये काही कलाकार असे आहेत जाधव साहेब की सकाळी उठल्यानंतर जो मेकअप लावतात तो रात्री झोपेपर्यंत काढत नाही. कधी कधी तर मेकअप करूनच झोपतात असे देखील आमच्यामध्ये कलाकार आहेत. त्याच्यामुळे कलाकारांची राजकारण्यांमध्ये वानवा नाही. परंतु राजकारण्याने साहित्यामध्ये किती ढवळाढवळ करावी हे प्रत्येकानं ठरवून घेतलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख या ठिकाणी झाला त्याचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता साहित्यिकांसाठी. आणि तो ऐतिहासिक निर्णय काय होता तर मराठी भाषेमध्ये जे साहित्य घडतं, मराठी भाषेमध्ये जे साहित्य लिहिलं जातं ते प्रचंड ताकदीचं आहे. पण त्याचा अनुवाद हा दुसऱ्या भाषेमध्ये जर करायचा असेल तर त्या लेखकाला प्रचंड खर्च येतो. आज मी एक आनंदाची गोष्ट सांगतो. ते का विभाग बंद पडला मला माहीत नाही. पण या नाशिकच्या विश्व मराठी संमेलनापासून पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं आम्ही अनुवाद समिती पुन्हा एकदा स्थापन करतोय. आणि ज्यांना असं वाटतंय की माझं मराठी साहित्य हिंदीमध्ये गेलं पाहिजे, कन्नडमध्ये गेलं पाहिजे, तामिळी भाषेमध्ये गेलं पाहिजे, त्याला आर्थिक सहाय्य करण्याचं काम आता महाराष्ट्र सरकारचा मराठी विभाग करणार आहे. मगाशी बेळगावच्या प्रश्नावर आपण बोललो. बेळगावच्या प्रश्नावर प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये ठराव होतो. पण आम्ही राज्यकर्ते म्हणून विचार केला पाहिजे की आम्ही मराठी बांधवांच्या किती मागावं. पण याच्यातलं थोडं श्रेय माझा विभाग घेऊ शकतो. त्या 1 वर्षामध्ये आम्ही असा निर्णय घेतला की या सीमा भागामध्ये जेवढी मराठी ग्रंथालय आहेत त्यांना पैसे दिले गेले पाहिजेत. आणि त्याची सुरुवात चोरगे सर आम्ही केली. आणि किमान 7 ते 8 ग्रंथालयांना आज बेळगावच्या आम्ही ग्रंथालयासाठी पैसे दिले. ठीक आहे, विरोध झाला. पण मी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या ग्रंथालयाच्या उद्घाटनाला मराठी भाषा मंत्री म्हणून उदय सामंत स्वतः येणार आहे. कोण मला कर्नाटकामध्ये अडवतो ते देखील मला बघायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी साहित्यिकांची ताकद लागणार आहे.
साहित्यिक क्रांती करू शकतात याची उदाहरणं देखील आपण सगळ्यांनी मिळून दिली. पण ते कृषी क्षेत्रामध्ये असेल, सहकार क्षेत्रामध्ये असेल, कृषी क्षेत्रामध्ये काय करावं याच्यापेक्षा काय करून मत होणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये बोलताना आत्महत्येवर बोलतो की विदर्भामध्ये आत्महत्या होतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतात, कोकणामध्ये होत नाहीत, खानदेशामध्ये होतात. पण त्या आत्महत्या होऊ नये यासाठी परिसंवाद झाले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आज पोपटराव पवार साहेब आता मला सांगत होते या 15 दिवसामध्ये एकत्र भेटून किमान 5 ते 10 गावं या रत्नागिरी जिल्ह्यातली आदर्श गावं करण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्ही प्रयत्न करावा असं आपण सांगितलं. 15 दिवस कशाला, पुढच्या 4 दिवसातच तुम्हाला मी बोलवणार आहे किंवा मी तुमच्याकडे येणार आहे आणि आपण 5 मतदारसंघातली 10 गावं अतिशय चांगल्या पद्धतीनं आदर्श करण्याचा आपण निर्णय घेऊ. त्याच्यामध्ये भास्करराव जाधवांच्या मतदारसंघातली देखील 2 गावं असतात, हे ती पण टाळणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गावांमध्ये जर आम्ही चांगल्या पद्धतीची एक वेगळी ऊर्जा निर्माण करू शकलो, त्याच्यामध्ये सहकार क्षेत्र कसं असावं, कृषी क्षेत्र कसं असावं यावर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो तर खरोखरच त्या 10 गावांचा आदर्श घेऊन पुढच्या वर्षी 20 गावं होतील, 20 ते 40 गावं होतील आणि आमचा रत्नागिरी जिल्हा आणि आमचं कोकण हे सुजलाम सुफलाम होईल. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. कृषी क्षेत्रामध्ये भावे सर आता तुम्ही मला सांगत होते की आम्हाला सगळ्यांनाच, मला असं नाही, मला सगळ्यांनाच की कोकण कृषी विद्यापीठ कसं काम करतंय, राहुरीचं विद्यापीठ कसं काम करत असेल. माझा ह्याच्यामधला बेसिक थॉट आहे तो मी अनेक वेळा सांगितला. कृषी विद्यापीठाचं नाव विद्यापीठ जरी असलं तर ते मला असं वाटतं की शास्त्रज्ञ तयार करण्याचं एक माध्यम आहे. आपण जोपर्यंत शास्त्रज्ञ तयार करत नाहीत, जोपर्यंत आपण आंब्यावर कीड पडलेली त्याच वर्षी बाजूला करत नाहीत, तोपर्यंत त्या विद्यापीठांचा उपयोग आहे असं मी मानणारा कार्यकर्ता नाही. कारण मी देखील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना 13 विद्यापीठं चालवलेली आहेत. त्याच्यामुळं कृषी विद्यापीठं जी आहेत ही संशोधनाची केंद्र असली पाहिजे, याच्यामध्ये संशोधन झालं पाहिजे आणि हे संशोधन होत असताना आपला जे आंबा असेल, काजू असेल, आपल्याकडची सगळी जी फळं असतील किंवा जी काही शेती असेल ती आहे त्याच्यापेक्षा कशी विकसित होईल आणि त्याच्याकडनं मिळणारं जे आपल्याला प्रॉडक्ट आहे याची उत्पादन क्षमता ही आहे त्याच्यापेक्षा चौपट कशी होईल याच्यावर कृषी विद्यापीठानं अभ्यास केला गेला पाहिजे असं माझं मत आहे. कारण शेवटी कृषी विद्यापीठं आता 2 वर्षापूर्वीचा आपण त्या ठिकाणी किस्सा सांगितला, मी शेखर सरांना तेच सांगत होतो की आंब्यावर ज्यावेळी कीड पडली, शासन म्हणून आमची भूमिका काय असते, आंब्यावर कीड पडली आणि शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आंब्यावर जी कीड पडली त्याच्यावर औषध पाहिजे. मी कोकण कृषी विद्यापीठाच्या लोकांना पहिल्यांदा बोलवून घेतलं तेव्हा भावे सर नव्हते. विद्यापीठाच्या लोकांना विचारलं की तुम्ही औषध काय तयार केलं का, ते म्हणले तयार केलंय. ते औषध त्यांनी दाखवलं. मी पण पालकमंत्री मोठ्या कॉन्फिडन्सनं सांगितलं हे घ्या आणि मारून टाका. आंबा बागायतदारांनी सांगितलं आम्ही 3 वर्षापूर्वीच मारलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला जो कंटेन होता तो आमच्या बागायतदारांनी 3 वर्षापूर्वी वापरलेला होता. त्याच्यामुळे मी संशोधन केंद्र का म्हटलं तर आपल्याकडे जागा हजारो एकर आहे, हजारो एकर. जर आपण 13 अकृषी विद्यापीठांचा विचार केला आणि तुमच्या कृषी विद्यापीठांचा अभ्यास केला तर किमान 25,000 एकर जागा या विद्यापीठांच्या अंतर्गत ओसाड पडलेली आहे. मी त्या खात्याचा मंत्री असताना काही ठिकाणी एसआरएचे प्रकल्प झालेले पण बघितलेला आहे. त्याच्यामुळे या जागेचा उपयोग आहे शेतकऱ्यांना आपल्याला कसा करून देता येईल, याच्यावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून कंपन्या स्थापून आपण कशा पद्धतीनं आपली फळफळावळ मोठी करता येईल यासाठी आपण कृषी विद्यापीठाने विचार केला पाहिजे. मी मध्ये कुठेतरी एकदा सिल्लोडला गेलो होतो आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा एक मी स्टॉल बघितला. तर मला तिथले त्यावेळी मंत्री होते अब्दुल सत्तार, ते म्हणायला लागले की काय जबरदस्त स्टॉल आहे, जगातला सगळ्यात खेकडा म्हणलं तुमच्याकडे मोठा आहे. खेकडा तुमच्याकडे काहीतरी सगळ्यात मोठा आहे. आता खेकडा या गोष्टीवर परत मी येत नाही, पण मला असं वाटतं ज्या पद्धतीनं अशा पद्धतीची पैदास आपण निर्माण करू शकलोय की ज्याचं नाविन्यपूर्ण काहीतरी अप्रूव्ह हे बाकीच्या जिल्ह्यांना आहे किंवा बाकीच्या राज्यांना आहे, अशा पद्धतीचंच काहीतरी कृषी विद्यापीठातून निर्माण झालं पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे. आणि म्हणून सर तुम्ही असाल, चोरगे सर असतील, आणि आज मला एक चांगलं कळलं की भावे सरांकडनं जर काम करून घ्यायचं असेल तर चोरगे सरांना सांगायला पाहिजे आता, कारण ते चोरगे सरांचे विद्यार्थी आहेत. सहसा माझं काम ते करत नाहीत, पण आता भविष्यामध्ये मी चोरगे सरांना नक्की सांगेन, हे ते 100% माझं काम आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा मतितार्थ काय,
तर आज आपण जे साहित्य संमेलन घेतलेलं आहे ते 3 विभागामध्ये घेतलेलं आहे. ग्रामीण भागाचं म्हणून घेतलंय, कृषी म्हणून घेतलंय आणि सहकार म्हणून घेतलंय. आता सूत्रसंचालन करत असताना संजयने जे सांगितलं की मागच्या वर्षीच्या दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही सगळे होतो आणि जगातलं पहिलं संमेलन ऑन व्हील जे झालं त्याचं स्वागताध्यक्ष मी होतो. संजय नहार माझ्याबरोबर होते, आम्ही सगळी मंडळी होतो. म्हणजे ग्रामीण साहित्याचा अर्थ थोडके सर मी कसं लावतो ते तुम्हाला सांगतो. मी त्या रेल्वेतनं प्रवास केला, 6-7 तास प्रवास केला आणि 6-7 तास प्रवास केल्यानंतर एक माझ्या लक्षात आलं की कोणीतरी प्रिंट काढलेली पुस्तकं छापलेली आहे. म्हणजे प्रिंटिंग केलेलं नाही, प्रकाशक त्याला नाही, मी काहीतरी लिहिलंय, माझं तुम्ही वाचलं पाहिजे. मी आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून येतोय म्हणून तरी तू वाचलं पाहिजे म्हणून 4-5 दिवसापूर्वी जाऊन फोटो कॉपी काढून त्याचं पुस्तक बनवलेलं देखील मला लेखक सापडले. कविता संग्रह देखील मला तसे सापडले, आजही माझ्याकडे आहेत. ग्रामीण साहित्य म्हणजे मी असं मानतो की ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे पण ते ताकदीनं साहित्य लिहू शकतात ते ग्रामीण साहित्यिक आहेत. मला शहरात काय जायचं नाही, पण असे साहित्यिक मला सापडले आणि ते आजही मला भेटले की सांगतात की तुमच्याबरोबरचा 8 तासाचा 10 तासाचा प्रवास आमचा चांगला झाला. तो कशासाठी चांगला झाला तर त्यांच्या मते एवढंच होतं की मराठी भाषेचा मंत्री प्रत्येक डब्यामध्ये येऊन 15-15 मिनिटं बसला, बाकी काहीच नाही.